सर, CRPC, IPC आणि एव्हिडन्स हे नवीन अभ्यासक्रम 1 जुलै पासून येत आहेत सर. सर, आधीचा अभ्यासक्रम आणि आत्ताचा अभ्यासक्रम. माझ्या प्रॅक्टिसला तर 33 वर्ष झाले. 33 वर्षामध्ये अनेक विषय हाता घालून गेले. अण्णा हजारेंच्या वतीने आम्ही सुरेशदादा जैन तो घाटला चालवला. तेलगी प्रकरण फार भारतामध्ये गाजलं होतं. तो जवळून बघण्याचा प्रसंग आला. TET घोटाळा. तुम्हाला जर न्यायालयात यायचं असेल कोर्टामध्ये तर कुठला तरी चांगला गुरु मिळणं गरजेचं आहे. रेअरेस्ट म्हणजे वाईटात वाईट केस असेल, फाशी द्यायची की नाही न्यायाधीश ठरवणार. बरोबर. फक्त कलम त्यांनी बघायचं. ज्या वेळेला चार्जशीट येतं त्या संबंधित आरोपीचं वकीलपत्र आमच्याकडे येतं आणि त्याची चर्चा केल्यानंतर आम्हाला कळतं की हा खरंच गुन्हेगारी का नाही. मुंबई हायकोर्टात किंवा भारतात बरेच असे काही वकील आहेत नामांकित जे दिवसाचे 1 करोड कमवतात. आर्टिकल 370 असो किंवा राम मंदिराचा जो मुद्दा होता तो अनेक वर्ष कोर्टामध्ये चालू होता. गेले काही दिवसामध्ये पुण्यामध्ये ड्रग्सच्या खूप साऱ्या केसेस समोर येत आहेत.